बदलापूर शहराने निवड करताना निश्चितपणे महिलांच्यावर विश्वास टाकून पहिल्यांदाच रुचिता राजेंद्र घोरपडे या नगराध्यक्ष झाल्या आणि हा पहिला जागतिक महिला दिन त्यांनी आज साजरा केला. केवळ साजरा केला नाही तर या शहरामध्ये काही चांगल्या योजनासुद्धा आज त्यांनी घोषणा केलेली आहे. बदलापूर नगरपालिका ही पहिली नगरपालिका अशी आहे की महाराष्ट्रामध्ये ही एकमेव नगरपालिका की मुलींच्या जन्माचा स्वागत एक वेगळ्या पद्धतीने करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे आणि चांगल्या विचारातून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. असे जे महिलांसाठी जे निर्णय आहेत आज जागतिक दिनाचं औचित्य साधून खऱ्या अर्थाने त्यांनी केलंय. महिलांचा सन्मान हाच खऱ्या अर्थाने केला. आज कुणाकुणाचा सन्मान करण्यात आला काय सांगाल आणि होम मिनिस्टर आज खास करून आम्ही कुळगाव बदलापूर नगर परिषदेमार्फत जे हिरकणी महोत्सवाचं आयोजन केलेलं होतं तर मला सांगायला अभिमान वाटतो की सर्व क्षेत्रातील नामांकन महिलांचा आपण दरवर्षीच सत्कार करत असतो, पण ह्या वर्षी आम्ही थोडंसं आगळा वेगळा म्हणजे ज्यांनी कुळगाव नगर परिषदेला मदत केली आहे त्यांच्या सेवेतून त्यांच्या कार्यातून अशा आमच्या परिचारिका असो, अंगणवाडी सेविका असो, आशा सेविका असो, ऑटो रिक्षा चालक महिला असो, अशा विविध क्षेत्रातील महिलांचा आम्ही ज्यांनी नेहमीच आपल्या कार्यातून कुळगाव बदलापूर नगर परिषदेला मदतच केलेली आहे अशा महिलांचा आम्ही खास करून या ठिकाणी एक आगळा वेगळा सत्कार सोहळा इथे ठेवला होता आणि खूप छान वाटलं त्यांचा सत्कार करताना. कारण काय खरंच त्यांच्या कामाची दखल कधी घेतली जात नाही. कारण काय का तर त्या नगरपालिकेच्या कर्मचारी आहेत, त्या जिल्ह्याच्या कर्मचारी आहेत असं म्हटलं जातं, पण कुळगाव बदलापूर नगर परिषदेला त्यांनी त्यांच्या सेवेतून खरंच खूप मोठा हातभार लावलेला आहे. आता मगाशीच आमदार साहेबांनी सांगितलं की आम्ही महिलांसाठी कर्करोग तपासणी शिबिराचं आयोजन केलं होतं. ह्या शिबिराचं आयोजन करताना आमच्या आशा सेविकांनी घरोघरी जाऊन महिलांना बाहेर काढण्याचं काम केलं आणि या शिबिरामध्ये आणण्याचं काम केलं. खूप चांगल्या प्रकारे उत्स्फूर्त असा प्रतिसाद आम्हाला तेव्हा मिळाला होता. म्हणून ही जनजागृती करणाऱ्या या महिलांचा सन्मान होणं, अंगणवाडी सेविकांचा सन्मान होणं खूप गरजेचं होतं. म्हणून आम्ही हा सत्कार सोहळा इथे आज आयोजित केला होता. सभापती मॅडम तुम्ही बोला ना. आज भव्य दिव्य आयोजन करण्यात आलेलं आहे. सर्व क्षेत्रातील महिलांचा मानसन्मान आज करण्यात आला. खरोखरच आज महिला दिन साजरा झाल्यासारखा मला वाटतोय, कारण आपण महिलांचा सन्मान केलेला आहे आणि आवर्जून आपले माननीय आमदार किसन कथोरे साहेब यांच्या हस्ते सन्मान झाल्यामुळे महिला अजून जास्त खुश आहेत, अजून जोराने काम करतील नगरपालिकेमध्ये, एवढंच मी सांगू शकते.